बारामती शहरामध्ये अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाही। दुर्दैवानं हे अपघात फक्त हायवा ट्रक करून होत आहेत। झालं असं की गेल्या 2 महिन्यापूर्वी 2 मुली आणि तिच्या वडिलांचा दुर्दैवी अंत झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा एका 70 वर्षीय आजोबांचा हायवाच्याच ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला। त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा एकदा मोर्चा काढला। तो मोर्चा संपवून कार्यकर्ते घरी जात नाहीत तोपर्यंत आणखी एका हायवानं स्कूल बसला धडक दिली। एकंदरीतच काय की बारामतीमध्ये होणारे अपघात याच्यातला सगळ्यात मोठा वाटा या हायवा ट्रकचा आहे। आता बारामतीकर त्रस्त झालेत या हायवा ट्रक आणि त्याच्या चालकांना। या बेकारदारपणे हायवा चालवणाऱ्या चालकांवरती चाप कोण आणणार? प्रशासन नेमकं ह्या हायवा ट्रकचा बंदोबस्त कसं करणार असे प्रश्न घेऊन बारामतीमध्ये मोर्चे निघतायत। दरम्यान याच मोर्चाच्या काळामध्ये प्रशासनातील आरटीओ विभाग असेल, पोलीस विभाग असेल यांच्याकडून या ट्रकवाल्यांकडून हप्ते घेतले जातात अशाही प्रकारचे आरोप केले जात आहेत। त्या गोष्टीनंतर मात्र एक प्रश्न निर्माण होतो की बारामतीकरांचे जीव जात राहणार, मोर्चे निघत राहणार आणि प्रशासन पाहतच राहणार का असा प्रश्न निर्माण होतोय। तुम्हाला देखील बारामतीतल्या या अपघात प्रकरणांबद्दल काय वाटतं जरूर कमेंट करा।